मित्रांनो, आपण आपल्या डेली लाईफमध्ये पाहतो की प्रॉपर्टीसाठी मोठ्या प्रमाणात भांडणं असतात. ती भांडणं भावाची असो, पुतण्या असोत, भावकीच्या असोत किंवा इतर जे आपले शेजारी आहेत त्यांची भांडणं असतात. या भांडणाबरोबरच काही ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रॉपर्टीसाठी भावा बहिणीची भांडणं असतात. पण काही बहिणी या स्वतःहून हक्क सोडण्यासाठी तयार असतात. की वडिलांची जी प्रॉपर्टी असते, भावाची जी प्रॉपर्टी असते, त्या प्रॉपर्टीवरील हक्क सोडण्यासाठी बहिणी स्वतःहून तयार असतात. पण त्यांना कायद्याचं नॉलेज नसल्यामुळे हक्क कशा पद्धतीने सोडायचा याच्याविषयी काहीच माहिती नसते. तर या माहितीबद्दल मी आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की हक्क सोडपत्र कसं करावं. ते बहिणीचा असो, आत्याचा असो, आई वडिलांचा असो किंवा इतर प्रकारचं कुठलाही हक्क सोड असो, हे हक्क सोड कशा पद्धतीने करायचं याविषयी मी आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. मित्रांनो, मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवत असतो त्यावेळेस तुमच्या मोठ्या प्रमाणात कमेंट येत असतात की सर या विषयावर व्हिडिओ बनवा. त्या पद्धतीने माझा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असतो. ज्या व्हिडिओसाठी जास्त कमेंट येतात व्हिडिओ बनवून आपल्यासमोर सादर करत असतो. तर या व्हिडिओबद्दल आपल्या काही कमेंट असतील किंवा याच्या व्यतिरिक्त काही आपल्या मागण्या असतील तर त्या पद्धतीचे आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुमचे जे कमेंट आहेत कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. मित्रांनो, आता सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, हक्क सोडपत्र हा अतिशय महत्वाचा भाग प्रॉपर्टीच्या संबंधामध्ये असतो. आपण आज पाहतो की प्रॉपर्टीचे रेट मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि वाढलेल्या प्रॉपर्टीच्या रेटनुसार प्रत्येक जणाला त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा असा वाटतो. काही ठिकाणी बहिणी हिस्सा मागतात, काही ठिकाणी मागत नाही, काही ठिकाणी आत्या हिस्सा मागतात. अशा पद्धतीची भांडणं प्रॉपर्टी विषयक चाललेले असतात. हिंदू वारसा अधिनियम 1956 यामध्ये शासनानं मोठ्या प्रमाणात बदल करून 9/9/2005 रोजी या कायद्यानुसार बहिणींना प्रॉपर्टीमध्ये अधिकार देण्याचं धाडस शासनानं केलं. मित्रांनो, 9/9/2005 ला सेंट्रल गव्हर्नमेंटनं या कायद्यामध्ये अमेंडमेंट केली आणि अमेंडमेंटनुसार मुलगा आणि मुलगी यांना समान हिस्सा देण्याचं ठरलं आणि त्यानुसार प्रत्येकाला आता प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा आहे. मग ती मुलगा असो, मुलगी असो, आई असो किंवा वडील असो, प्रत्येकाला प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा विभागून देण्यात आलेला आहे. आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये सध्या नॅशनल हायवेचे जाळं भारत देशामध्ये पसरते. बरेच प्रकल्प म्हणजे ते धरणामध्ये लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत, नॅशनल हायवेमध्ये जमिनी गेलेल्या आहेत आणि या जमिनी संपादित झाल्यामुळं शासनाकडून मोठ्या प्रमाणात त्या भूसंपादनाचे पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत. त्याचबरोबर हे पैसे मिळत असताना मोठ्या प्रमाणात कौटुंबिक भांडणंही सुरू झालेली आहेत आणि या भांडणामधून बरीच प्रकरणं कोर्टामध्ये जातात. भांडणं वर्षानुवर्षे चालू राहतात. त्याचबरोबर काही ठिकाणी बहिणी ज्या आहेत त्या बहिणी त्यांचा हक्क सोड करण्याची त्यांची इच्छा असते किंवा भावांचीही तशी इच्छा असते की बहिणींना हक्क सोडावा, म्हणजे कौटुंबिक अडचणी ज्या येणार आहेत त्या कौटुंबिक अडचणी येणार नाहीत आणि भावाला त्याचा स्वतःचा हिस्सा जो आहे तो त्याचा स्वतःचा हिस्सा वाटून व्यवस्थितरित्या कसता यावा, अशी बऱ्याच जणांची अपेक्षा असते. तर आता हे हक्क सोडपत्र कशा पद्धतीने करायचं, मग ते बहिणीचं असो किंवा आत्याचं असो. तर हक्क सोडपत्र करत असताना आपण दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की काही वेळेस काय होतं, प्रॉपर्टी वडिलांच्या नावावर असते आणि दुर्दैवानं वडील मयत झाल्यानंतर त्या प्रॉपर्टीला किंवा त्या सातबाऱ्या रेकॉर्डला वारसा हक्कानं सगळ्यांची नावं येतात. म्हणजे त्यामध्ये आई, बहीण आणि जे काय भाऊ असतील ते भाऊ, कुटुंबातील सर्व लोकांची नावं वारसा हक्कानं सातबाऱ्यावर घेतली जातात. कारण तसा वारसा कायदा असल्यामुळं वारसा हक्कानं सगळी नावं सातबाऱ्यावर येतात. काही काही वेळेस ही नाव सातबाऱ्यावर न येताही आणि त्याचं हक्क सोडपत्र करावं लागतं. हक्क सोडपत्र हे दोन पद्धतीने आपल्याला करता येईल. त्यानुसार सब रजिस्टर ऑफिसमध्ये आपल्याला हक्क सोडपत्र करता येईल किंवा कोर्टामधून हक्क सोडपत्र करता येईल. सब रजिस्ट्रारमधून हक्क सोडपत्र करत असताना आवश्यक ते मुद्रांक शुल्क भरून हे हक्क सोडपत्र करावं लागतं. त्याचबरोबर कोर्टामध्ये हक्क सोडपत्र करत असताना काही वेळेस जमीन जर संपादित असेल आणि त्या जमिनीमधून पैसा मिळणार जर असेल तर बहिणी त्या जमिनीवरील हक्क सोडपत्र करत असताना ज्या इतर जमिनी आहेत त्या इतर जमिनीवरचा हक्क सोडण्यासाठी काही बहिणी ठराविक असा मोबदला घेत असतात, काही बहिणी मोबदला घेत नाहीत. तर अशा वेळेस हक्क सोडपत्र कोर्टामधून हक्क सोडपत्र करत असताना ज्यावेळेस मोबदल्यासहित हक्क सोडपत्र करायचं असतं त्यावेळेस कोर्टामध्ये स्टॅम्प ड्युटी जी भरावी लागते किंवा कोर्ट फीस भरावी लागते, ती रेडी रेकनर किंवा मोबदल्याची जी रक्कम आहे त्या रकमेचं व्हॅल्युएशन यापैकी ज्या गोष्टीचे व्हॅल्युएशन जास्त होतं त्या पद्धतीनं आपल्याला कोर्टामध्ये कोर्ट फीस भरावं लागते, मुद्रांक शुल्क भरावं लागतात आणि हक्क सोडपत्र करावं लागतं. त्याचबरोबर आपण सब रजिस्टर ऑफिसमध्ये जर हक्क सोडपत्र केलं तशी फेरफारला नोंद घेतो आणि नोटीस तामील करतो. तक्रार आहे का नाही याच्याबद्दल त्याच्यामध्ये विवेचन केलं जातं आणि नंतर तो फेरफार मंजुरीसाठी मंडळ अधिकारी
यांच्याकडे पाठवला जातो आणि मंडळ अधिकारी संबंधितांना नोटीस काढल्या आहेत का नाही ते पाहतात, संबंधितांना नोटीस सामील झालेत का नाही ते पाहतात आणि 15 दिवसाच्या कालावधीनंतर ते जे हक्क सोडपत्र झालेलं असतं ते हक्क सोडपत्र मंजूर करण्यात येतं आणि सातबारावर ज्या बहिणींची नावं असतात ती बहिणींची नावं उडवली जातात. म्हणजे हक्क सोडपत्र केलं असा त्याचा अर्थ होतो. आता हे हक्क सोडपत्र करत असताना हे हक्क सोडपत्र नोंदणीकृत असलं तरच आपल्याला ते हक्क सोडपत्र करता येतं. हक्क सोडपत्र हे नोंदणीकृत असायला पाहिजे. तसंच एकदा हक्क सोडपत्र केल्यानंतर ज्या व्यक्तीनं किंवा ज्या बहिणीनं किंवा ज्या आत्यानं त्या प्रॉपर्टीवरचा तिचा हक्क सोडलेला आहे त्यामध्ये परत त्या प्रॉपर्टीवर तिला हक्क सांगता येत नसतो. कारण हक्क सोडपत्र हे संमतीनं करता येतं. त्यामुळे संमतीनं केलेलं हक्क सोडपत्र हे पूर्ण विचारांती आणि कायदेशीर पद्धतीने केलेलं आहे असं गृहीत धरून ते हक्क सोडपत्र मान्य करण्यात आलेलं असतं. त्यामुळं त्या हक्क सोडपत्राला त्याच्यानंतर कुठल्याही कोर्टामध्ये स्वतः ज्यांना हक्क सोडपत्र केलेलं आहे त्याला चॅलेंज करता येत नाही किंवा कुठल्याही कोर्टामध्ये आव्हान देता येत नाही. त्यामुळे हक्क सोडपत्र करत असताना वडिलांची जी प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीवरचा बहिणीनं पूर्णपणे हक्क सोडून दिलेला असतो, त्या मुलीनं हक्क सोडून दिलेला असतो आणि एकदा हक्क सोडल्यानंतर पुन्हा त्या प्रॉपर्टीवर तिला क्लेम करता येत नाही. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी असं घडून येतं की बहिणी हक्क सोडपत्र करत असताना ठराविक रक्कम घेतात आणि त्या प्रॉपर्टीवरचा हक्क सोडतात. आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की जमिनींचं भूसंपादन मोठ्या प्रमाणात होत आहे. आता आपण पाहतो की नॅशनल हायवे जे आहेत नॅशनल हायवेमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन गेलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी तलावासाठी किंवा एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी भूसंपादन झालेलं असेल तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी गेलेल्या आहेत आणि त्याचा जो पैसा आहे त्या पैशाची म्हणजे सध्याच्या बाजारभाव आहे त्या बाजारभावापेक्षा कितीतरी पटीनं तो पैसा त्या शेतकऱ्याकडे येत असतो. त्यामुळं काही ठिकाणी आपण पाहतो की बहिणी त्याचा हिस्सा जो आहे त्या भूसंपादनात आलेला पैशाचा हिस्सा जो आहे तो पैशाचा हिस्सा घेतल्यानंतर बाकीची जी उर्वरित प्रॉपर्टी असते त्या उर्वरित प्रॉपर्टीवरचा हक्क बहिणी सोडून देत असतात. त्यामुळे ते हक्क सोडपत्र करत असताना आपण नोंदणीकृतच करायला पाहिजे. तर रजिस्टर ऑफिस किंवा कोर्टामधून अशा 2 पद्धतीने आपल्याला हक्क सोडपत्र करता येईल. त्याचबरोबर हक्क सोडपत्र करत असताना काही वेळेस स्वकष्टार्जित जमीन असते. अशा स्वकष्टार्जित जमिनीमध्ये जर मृत्यूपत्र झालेलं नसेल तर सातबारा उताराला वारसा हक्काने येणाऱ्या जमीन प्रमाणेच सगळ्यांची नोंद त्या वारसा हक्कानं जमिनीच्या सातबाऱ्यावर झालेली असते. पण एखाद्यानं मृत्यूपत्र बनवलेलं असलं तर ते मृत्यूपत्रानं ज्याला जमीन दिलेली असते फक्त त्यालाच त्या जमिनीमध्ये हिस्सा मिळतो. त्यामध्ये बहिणींना किंवा मुलीला वारसा हक्काने एक हक्क सोडपत्र करण्याची गरज नसते. अशा स्वकष्टाच्या जमिनीमध्ये वडिलांनाच अधिकार आहे की जमीन कोणाला द्यायची किंवा तिचा हिस्सा किती जणांना द्यायचा आहे याच्याबद्दल जी स्वकष्टाची जमीन असल्यामुळं त्या स्वकष्टाच्या जमिनीमध्ये वडील सांगतील त्याप्रमाणेच हिस्सा देता येतो. त्यासाठी हक्क सोडपत्र करण्याची गरज नसते. ही होती हक्क सोडपत्राबद्दलची माहिती. या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटलं आपल्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्याबरोबर इतरांनाही कायद्याबद्दल माहिती व्हावी त्यासाठी इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.